आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील वीज समस्या, शेतकरी फसवी, कर्जमाफी, बेरोजगारी आणि महागाई गंभीर प्रश्नांवर तातडीची कार्यवाही करा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील वीज समस्या, शेतकरी फसवी, कर्जमाफी, बेरोजगारी आणि महागाईच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून न्याय मिळावा यासाठी चोपडा जिम पासून भव्य आगळा वेगळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सदर मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। मोर्चात महागाईने बैल विकत घेणे परवडत नाही म्हणून स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैलगाडी ओढत उपविभागीय कार्यालयात आणली। महाग झालेले सिलेंडर नको, जुना स्टोव्ह कंदील बरा असा देखावा महिलांनी देखील डोक्यावर टोपल्यात घेत आमचे जुने दिवस परत आणा असा आक्रोश केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। सदर मोर्चा चोपडा जिम पासून बस स्टँड 5 कंदील मुख्य मार्ग उपविभागीय कार्यालयात धडकला। त्यानंतर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनातून शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील वीज समस्या सतत भेडसावत आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला। तो प्रश्न सोडवून दिवसा 8 तर रात्री 10 तास वीज दिली जावी। ट्रान्सफॉर्म जळाल्यानंतर एका दिवसात बदलावा। तापी नदीच्या परिसरातील अनेक गावातील शेतकरी पाणी असूनही पाण्यापासून वंचित आहेत, म्हणून अशा शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी द्या। अशा मागणीसह प्रमुख मागण्या अशा आहेत: महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। शेतकऱ्यांना 8 ते 10 तास नियमित वीज पुरवठा द्यावा। जळालेले ट्रान्सफॉर्म 24 तासात बदलण्याची व्यवस्था करावी। शेतमालाला हमी भावाची प्रभावी अंमलबजावणी करावी। पीक विमा आणि नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी। सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी। कर्जमाफीतील अन्यायकारक अटी रद्द करून वंचित शेतकऱ्यांना लाभ द्यावा। कर्ज वसुलीची कारवाई तत्काळ स्थगिती करावी। युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि औद्योगिक गुंतवणूक वाढवावी। हाळाखेड टोल नाक्यावरील आणि महसूल विभागातील भ्रष्टाचार तत्काळ थांबवावा। या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी शिवसेना पदाधिकारी यांना संबंधित विभागातील अधिकारी यांना त्या प्रश्नाची चौकशी करून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। हे निवेदन केवळ कागदावरील शब्द नसून शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील लाखो जनतेचा आक्रोश आहे। या मागण्यांवर निश्चित कालमर्यादित ठोस कार्यवाही न झाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने हजारो शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना सोबत घेऊन प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा, ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, जन आक्रोश आंदोलन, कार्यालय घेराव आणि तीव्र लोकशाही संघर्ष उभारण्यात येईल। जनतेचा संयमाचा अंत होत आहे। प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे थांबवावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत, छोटू पाटील, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा संघटक राजू टेलर, माजी जिल्हा प्रमुख सर्जेराव पाटील, शिंदखेडा तालुका प्रमुख गिरीश देसले, शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देशले, उपजिल्हा समन्वयक अभय भदाने, माजी शहर प्रमुख नंदलाल पाटील, सागर देसले, तालुका युवा अधिकारी रावसाहेब इशी, दोंडाईचा शहर प्रमुख शैलेश सोनार, अनिकेत बोरसे, शहर संघटक देवेंद्र पाटील, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, संजय मगरे, विष्णू चव्हाण, आधार बोरसे, संजय मालसे, मनोहर राजपूत, नंदकिशोर पाटील, देविदास साळुंखे, राजेंद्र माळी, निलेश पवार, मंगलसिंग भोई, मनोज पवार, कमलाबाई भिल, धुपाबाई भिल, मंगलाबाई अहिरे, सिंधुताई भिल, प्रमिला भिल, पूनम पारदी, लीला भिल यांसह शेकडोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला मोर्चात सहभागी झाले होते। शिंदखेडा दोघं ठिकाणचे शेतकरी, तरुण, बेरोजगार यांचा निषेध मोर्चा आम्ही उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयावर काढतोय। त्याच्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध म्हणून बैल घेण्याची पण ऐपत शेतकऱ्यांकडे नाही आहे, म्हणून आता ह्या बिना बैलगाडीचं गाडं आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणार आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांना वीज 10 ते 12 तास वीज मिळायला पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना महागाईपासून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, महागाई नियंत्रणात आणली गेली पाहिजे। डिझेल, पेट्रोल, नंतर आरोग्य सेवा, शिक्षण या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे। आणि जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी ही फसवी आहे।
ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केलेली आहे त्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। आणि जे तापी नदीमध्ये जे पाणी म्हणजे वाहून जातं, आता पाणी भरपूर आहे पण ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही। ते दोघं या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत शिरपूरचे आणि शिंदखेड्याचे यांनी दोघांनी प्रयत्न करून ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत। महागाईचा भस्मासूर हा जनतेला गिळायला निघालेला आहे। शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, सामान्य जनता असू द्या, सर्व या महागाईपासून त्रस्त झालेली आहे। डिझेलचे भाव गगनाला भिळाले, पेट्रोलचे भाव गगनाला भिळाले, गॅसचे भाव गगनाला भिळाले। सर्व शेतोपयोगी ज्या बियाणं असेल, खत असेल, या सर्वांचे भाव अतिशय वाढलेले आहेत आणि शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा म्हणतात, पण शेतकऱ्याचेच हाल झालेले आहेत। आज शेतकऱ्याला बैलजोडी खरेदी करून तिचा खर्च करणे सुद्धा परवडत नाही। त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी बैलगाडा प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन आम्ही निषेध नोंदवणार आहोत आणि हे सरकार सपसेल जनताला न्याय देण्यासाठी अपयशी ठरलेला आहे आणि या सरकारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मालाचा भाव भेटत नाही, गॅसचे भाव वाढलेले, ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आहेत त्यांचे डिझेल भेटत नाही, शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही येत आता तर ट्रॅक्टरवर काम करावं लागतं। पर्यायाने पाऊस येत आहे पण शेतकऱ्यांचं डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर बंद आहे, शेतीचे कामं बी बंद आहेत। नक्कीच शिंदखेडा न्यूजसाठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।